चांदवड श्री नेमिनाथ जैन विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करून स्वागत। शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यालयात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी ढोल ताशाच्या गजरात स्वागत करत सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होत असताना विद्यालयात प्रवेशित होणाऱ्या उपस्थित विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक देण्यात आले। विद्यालयाचे प्राचार्य शिवदासजी शिंदे सर यांनी बहुमूल्य सूचना देत विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन यावेळी केले। ढोल ताशाचा गजर, पुष्पवृष्टी आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे यशस्वी नियोजन उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सहकारी यांनी केले। शाळा प्रवेशोत्सवाच्या या उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबाड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख, रवींद्र आबड यांनी कौतुक केले। याबाबत विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे सर यांची प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। नमस्कार। आज शासकीय नियमाप्रमाणे 15 जून रोजी विद्यार्थ्यांचं प्रवेशोत्सव सोहळा विद्यालयामध्ये सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने, संस्थेच्या मार्गदर्शनाने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। पालक त्यांच्या सोबत आलेले होते आणि उन्हाच्या या काहिलीमध्ये देखील एक मृगजळ म्हणावं त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओघ आणि पालकांचा ओघ आपल्याला बघायला मिळाला। आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी जे माजी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांची नाळ या संस्थेशी, चांदवड म्हटलं की नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम आणि नेमिनाथ जैन विद्यालय यांच्याशी अगदी असं जरी म्हटलं की दुसऱ्या तिसऱ्या पिढीचे जे मुलं आहेत ते अजूनही या शाळेमध्ये प्रवेश करतायत। मागच्या वर्ष म्हणजे 1928च्या स्थापनेपासून तर आज सगळ्यापर्यंत या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या शाळेच्या अध्ययनाध्यापनाच्या शिदोरीवर अतिशय मोठमोठ्या पदांवर त्यांची निवड झालेली आहे। त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे यशस्वी होण्याच्या वाटचाली असतात त्या पद्धतीने ते त्यांच्या क्षेत्रात अतिशय श्रेष्ठ दर्जाचं काम करत आहेत। असे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांची नावं आपल्याला सांगता येईल। शुभम बरकले नावाचा जो विद्यार्थी आहे तो UPSC पास होऊन तो क्लास 1 अधिकारी झालेला आहे। श्रुती चव्हाण असेल, तेजस्विनी मोरे असतील, अशा पद्धतीने मोठी या ठिकाणी शृंखला आहे की जे विद्यार्थी UPSC, MPSC, शासकीय परीक्षा वेगवेगळ्या विभागामध्ये आणि आपल्या कार्याने ते ठसा उमटवत आहेत। त्याचप्रमाणे येणारे जे नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना देखील पैलू पाडण्याचं काम आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून अध्ययन, अध्यापन आणि वेगवेगळे सहशालेय उपक्रम वर्षभरात घेतले जाऊन या विद्यार्थ्यांचा विकास करण्याचं जे आमचं सर्व स्टाफचं ध्येय आहे। मग सगळ्यात महत्वाचं गुणवत्ता असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न असेल, सर्वांगीण विकासाचा प्रश्न असेल, हे सर्व टीमवर्क असल्या कारणाने या ठिकाणी माझे सगळे सहकारी शिक्षक, त्यानंतर शिक्षकेतर सहकारी, पालक आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल, संस्था असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असतो आणि या नवीन विद्यार्थ्यांसाठी देखील त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच त्या विद्यार्थ्यांचा विकास आम्ही या ठिकाणी करू असं आमचं उद्दिष्ट आहे। आज या निमित्ताने 15 जून रोजी या ठिकाणी बहुसंख्येने आलेले नवीन विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, माननीय पत्रकार, शिक्षक, सहकारी आणि समस्त चांदवड व पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम। धन्यवाद।